जिथं परमेश्वर विराजमान होतो, जिथं परमेश्वर येऊन बसतो आणि सगळ्यांकडे पाहतो, आज त्या ठिकाणी चुकीचं काम चालू आहे. परमेश्वर म्हणतो, एकदा काय तू माझ्या मेजामध्ये हात घातला तर जसं तू मला म्हणतो प्रभू तू महान आहे, तसाच परमेश्वरासारखा तू पण महान झाला पाहिजे. त्याच्यासारखं अनुकरण करणारे बना. पूर्वीचं जीवन आपलं खूप वाईट होतं, लबाडीचं जीवन जगत होतो. हालेलुया. पण परमेश्वराने आपल्याला ती कृपा पुरवली नवीन करारामध्ये की जसा मी आहे तसं माझ्यासारखं तुम्ही पण बना. माझ्यामध्ये तुम्ही आणि तुमच्यामध्ये मी असावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर आपण परमेश्वरापासून लांब झालो होतो, पण त्याच परमेश्वराने आपण काल पाहिलं की जगावर त्यांनी इतकी प्रीती केली की त्यांनी त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला. जगावर प्रीती केली त्यांनी. इस्रायलावर नाही, अमेरिकावर नाही, ऑस्ट्रेलियावर नाही, प्रत्येक ठिकाणी बायबलमध्ये काय लिहिलेलं आहे, जगावर त्यांनी इतकी प्रीती केली की त्यांनी त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला. का दिला? कशासाठी दिला? का दिला? त्याचं कारण आहे की तुम्हाला आणि मला जिवंत परमेश्वराबरोबर आपली ओळख व्हावी. आपण त्याला ओळखावं की कोण आहे आपण, आपली ओळख काय आहे. हालेलुया. परमेश्वराने सगळ्या गोष्टी बनवताना, प्रत्येक गोष्ट बनवताना प्रत्येक विषयाकडे पाहिलं. ज्यावेळेस त्यांनी मासे बनवले त्यावेळेस त्यांनी पाण्याकडे पाहिलं. ज्यावेळेस त्याला तारे बनवायचे होते त्यावेळेस त्यांनी आकाशाकडे पाहिलं. ज्यावेळेस त्याला झाडं बनवायचे होते त्यावेळेस त्यांनी निसर्गाकडे पाहिलं. पण ज्यावेळेस मनुष्याला बनवायचं होतं त्यावेळेस त्यांनी स्वतःकडे पाहिलं. प्रेज द लॉर्ड. त्यांनी स्वतःकडे पाहिलं. आज आपण, परमेश्वर आपल्याला काय बनवायचा प्रयत्न करते, जसा मी आहे तसे माझ्या लोकांनी बनव, आणि ज्यांनी त्याला ओळखलेलं आहे त्याच्यासारखेच ते पण बनणार. प्रेज द लॉर्ड. जसं तो आहे तसंच आपण त्याच्यासारखे बनणार. वेगळे नसणार आपण त्याच्यापासून. जसा तो आहे, जसा तो काम करत होता, जसा तो आपल्यामध्ये आला होता, मेलेल्यांना जीवन देत होता, आंधळ्यांना दृष्टी देत होता, बहिऱ्यांना ऐकणारे कान देत होता, मेलेल्यांना तो उठवत होता, सुकलेल्या हड्ड्यांमध्ये तो जीवन देत होता. आज तो म्हणते आपल्यामध्ये येऊन की माझ्यापेक्षाही मोठे काम तुम्ही कराल. प्रेज द लॉर्ड. माझ्यापेक्षाही मोठे काम तुम्ही कराल. हालेलुया. माझ्यापेक्षाही तुम्ही कुठल्या दिशेने चाललेला आहात तुम्ही घाबरू नका. त्या दिशेतनं पण परमेश्वर तुम्हाला मार्ग दाखवल. तुमचा हात धरून तो तुम्हाला चालवल. आजार आलेले तुमच्या वाईटासाठी आलेले नाहीत, तुम्ही मरावे म्हणून आलेले नाहीत. त्या आजारातनं तुम्हाला काहीतरी शिकणार आहेत, तुम्ही काहीतरी तुमच्यापासून देव अद्भुत काम करणारे. धन्यवाद द्या प्रत्येक गोष्टींसाठी. जे माझ्याकडे येत आहे त्याच्यातून मी शिकत आहे काहीतरी माझी साक्ष परमेश्वर बनवते. माझ्यापासून काहीतरी देव माझ्यातून अद्भुत काम करते. मी आता पूर्वीसारखा नाही, आता मी नवीन काहीतरी बनते. तुम्हाला देवाला जुनं बघायचं नाही, तुमच्यातून देवाला नवीन बघायचंय. परमेश्वराला तुमच्यातून नवीन बघायचंय. हालेलुया. जर तुम्ही नवीन बनले नाहीत तर आपला परमेश्वर आपल्याकडे बघतो आणि म्हणतो की हा अजूनही ज्या थरावर त्याला मी पाहिलं होतं सुरुवातीला, अजूनही तो त्याच थरावरती अडकलेला आहे. परमेश्वर म्हणतो मी तुमचे थर बदलणार आहे. परमेश्वर म्हणतो तुमच्या जीवनात मी बेदारी उतरून आणणार आहे. परमेश्वर म्हणतो इथून पुढे तू आजारी नाही, तो आरोग्याने भरणारा असणार आहे आणि तुझ्याद्वारे अनेकांना तो आरोग्य देणारा बनणार आहे. जो तुझ्याकडे बघल त्याच्यातला दुष्ट आत्मा निघून जाईल. जो तुला स्पर्श करल त्याच्यातला दुष्ट आत्मा निघून जाईल. तुझ्या ज्या डोक्यावर हात ठेवशील परमेश्वर म्हणतो त्याला नवं जीवन तू देशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपला परमेश्वर आपल्यामधनं नवीन पुस्तक बनवण्याचा प्रयत्न करत आहे. हालेलुया. नवीन पुस्तक आपल्यामधनं तो बनवायचा प्रयत्न करत आहे.
आपल्याला तो जुनं नाही, आपल्याला तो नवीन बनवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण परमेश्वर म्हणतो, पौलुस म्हणतो, पहा जुनं ते होऊन गेलं, आता पहा सगळं काही नवीन होते. नवीन होते. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये नवीन होते. पूर्वी आपण लबाड होतो, आपण फसवणारे होतो, आपण शिवीगाळ करणारे होतो, आपण तुच्छ लेखणारे होतो, आपण पूर्वी व्यसन करणारे होतो, आपण दगाबाज होतो. पण आज परमेश्वराने तुम्हाला नवीन बनवलेले. थोडस तुम्ही कुणाला काय बोलले की तुम्हाला त्रास होतो, पश्चाताप होतो, ह्याचा अर्थ काय? तो तुम्हाला पवित्र आत्मा मिळालेला आहे. आता तुम्ही एकटे नाही, आता तुम्ही पवित्र आत्म्यासोबत चालत आहात. तुमचा हात धरून तो तुम्हाला चालवते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर महान काम करणारा परमेश्वर तुमच्या आणि माझ्या संगत आहे. अद्भुत काम केलेला परमेश्वर तुमच्या आणि माझ्या संगत आहे. तो परमेश्वर आहे. तो म्हणतो की मी तुझं नाव माझ्या हातावरती कोरलेले. हालेलुया. जर तो परमेश्वर आपल्याला म्हणतो मी तुझं नाव माझ्या हातावरती कोरलेले, तर तो परमेश्वर आपल्याला कधीच सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर महान आहे. हालेलुया. परमेश्वर महान आहे. तो अद्भुत काम करणारा देव आहे. तो राजांचा राजा, तो प्रभूंचा प्रभू आहे. तो महान परमेश्वर आहे. हालेलुया. तो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करताय. त्याला अशक्य कुठलीच गोष्ट नाहीये. हालेलुया. शक्य अशक्यला शक्य करणारा परमेश्वर तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. ढावरे ताईंना कुणीतरी लाईनवर घ्या, कारण मी जे वचन काढणार आहे ते सगळे आरोग्यावर वचन आहेत. यशया 60:20 मध्ये यशया भविष्यवाणी करतो की विश्वासणाऱ्यांचे दुःखाचे दिवस परमेश्वरांनी काढलेले आहेत. आणि त्या दुःखांमध्ये, त्या दुःखाच्या दिवसांमध्ये आजार सुद्धा येतात. माझ्यातून आजार पण काढलेले आहेत, माझ्यातून व्यसन काढलेले, माझ्यातून वाईट काम काढलेले आहेत. माझ्यामधून देव चांगलं काही ते करून घेणार आहे. प्रेज द लॉर्ड. आपण काढू निर्गमचं पुस्तक काढा सगळेजण. 15 आणि 26. निर्गम 15 आणि 26. निर्गमन 15वा अध्याय 26वा वचन. इथं काय लिहिलेले? तू आपला देव परमेश्वर ह्याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिस्री लोकांवर जे रोग मी पाठवले त्यांपैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर तुझ्या सोबत आहे. कोण आमीन म्हणल का? प्रेज द लॉर्ड. तू आपला देव परमेश्वर ह्याचे वचन मनापासून ऐकशील. काय लिहिलेले तिथं? ऐकशील. म्हणा ऐकशील. प्रेज द लॉर्ड. जर ऐकणार नाहीत तर मिळणार नाही. मी खरं सांगतो, जर तुम्ही ऐकणार नाही तर तुम्हाला मिळणार नाही. जर तुम्ही ऐकताय तर तुम्हाला मिळेल. कारण परमेश्वराने तुम्हाला बहिर केलेलं नाही, बधीर केलेलं नाही. परमेश्वराने तुम्हाला ऐकणारे कान दिलेत आणि समजणारं ज्ञान परमेश्वराने दिलंय. ह्याचा अर्थ काय? कशासाठी दिले? परमेश्वराने तुम्हाला ऐकण्याचे कान, त्याचं वचन ऐकण्यासाठी दिले आणि ज्ञान ते वचन समजण्यासाठी दिलंय. पण काय गडबड काय होती? चर्चमध्ये आल्यानंतर गडबड होती. गडबड खूप गडबड. झोप येते, मन लागत नाही वचनांवर. का? ओळखा तुम्ही, शैतान माझ्यातून काम करत आहे अजूनही. जो चर्चमध्ये येऊन झोपतो अजूनही दुष्ट आत्मे त्याच्यातले गेलेले नाहीयेत. अजूनही तो दुष्ट आत्म्यांमध्येच आहे, अडकलेला आहे. जर अजून तुम्ही वचन ऐकत नसाल, अजूनही तुमच्यावर शैतानाचा जोर आहे, अजूनही शैतानाची पॉवर तुमच्यामध्ये आहे, तर परमेश्वराची शक्ती तुमच्यावर काम करणार नाही. जर तुम्ही चर्चला येऊन झोपता, ह्याचा अर्थ काय? की तुम्ही आठवडाभर तुम्ही प्रार्थना केलीच नाही.
जर तुमचं वचनांवर मन लागत नाही, जर तुमचं वचन ऐकताय पण तुम्ही भटकताय, तुमचा आत्मा भटकतोय, तुम्हाला कळत नाही की मी काय ब्रदर समोरनं काय सांगत आहे, जर तुम्हाला समजत नसेल, अजूनही तुम्ही त्या पटरीवर अजून आलेले नाहीत ज्या पटरीवर परमेश्वर तुम्हाला आणायचा प्रयत्न करत आहे. समजते तुम्हाला? राग माझ्या आज बोलण्याचा माझ्या राग आला तरी चालेल. आपल्या मंडळीमध्ये शिस्त नाही. मला शिस्त येता 2 तास तुम्हाला फक्त ऐकायचे. हालेलुया. त्या 2 तासामध्ये तुम्हाला परमेश्वर अख्खा आठवडा तुम्हाला तो सांभाळतो. तुम्ही त्याला हप्त्यातले फक्त 2 तास देता, तो पूर्ण आठवडा तुम्हाला सांभाळतो. पण ते 2 तास सुद्धा आपल्याकडे ऐकण्यासाठी नाहीये. त्या 2 तासामध्ये पण आपल्याला झोप येते, आपल्याला आळस येतो, कंटाळा येतो, वाकडे तिकडे बसतो, तिकडे मुकडे बसतो. त्याच्यातनं पण आपल्याला देव तरी पण प्रेम करतो. समजते? प्रेज द लॉर्ड. 2 तास सहन करू शकत नाही आपण. कुणी का असाना, माझ्या घरचे का असाना, मी सगळ्यांना आज बोलते. हालेलुया. 2 तास, फक्त 2 तास. पिक्चर बघताना, हालेलुया, एखादा पिक्चर बघताना मारामारी चालली असेल तर आपण नंतर न जाऊ, आता नको वॉशरूमला जायला, आता नको पाणी प्यायला. पण जेव्हा वचन चालू असतात जीवनाचं पुस्तक, जीवनाच्या पुस्तकात तुमचं नाव छापणार आहे, तुम्हाला काहीतरी परमेश्वर सार्वकालिक जीवन देणार आहे, ते ऐकण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही. वॉशरूमला लागली, कंट्रोल होत नाही, काय करू? 2 तास जर तुम्हाला कंट्रोल होत नसेल कुठली गोष्ट, तर मी सांगतो अजूनही तुम्ही दुष्ट आत्म्याच्या अधीन आहात. तुम्ही ते लोक बना 3-3 तास एकाच जागेवर बसून परमेश्वराची प्रार्थना करणारे. ना भूक, ना ताण, ना वॉशरूम, ना काहीच. का? कारण पवित्र आत्म्याबरोबर चालणारा कधीही कुठल्या गोष्टी पुढे झुकत नाही, समझोता करत नाही, तडजोड करत नाही. हालेलुया. आज तुम्ही तडजोड करत आहात. चर्चला यायचं म्हणलं की आपल्या घरांमधनं पहिला वाद सुरू होतो. समजून घ्या, दुष्ट आत्मा मला तिथपर्यंत जाण्यासाठी विरोध करत आहे. आज छोट्या छोट्या कामांना आपण वेळ देतो, जगातल्या गोष्टींवर आपण वेळ देतो. जे काम आपल्याला करायचे नाहीत, आज ते काम विश्वासणारे मन लावून, ध्यान लावून करत आहेत. मन लावून, ध्यान लावून, तन लावून ते काम करत आहेत. आणि जे काम रिअल आहे, जे काम तुम्हाला कधी तुमचा देव तुम्हाला सोडणार नाही, त्यांनी तुमचं नाव त्याच्या हातावरती लिहिलेलं आहे, त्या परमेश्वराचं काम करण्यासाठी आज लोकांकडे वेळ नाहीये. फालतू काम करण्यासाठी आज लोकांकडे वेळ आहे. बायबल वाचण्यासाठी आज लोकांकडे वेळ नाहीये. परमेश्वराला धन्यवाद देण्यासाठी लोकांकडे वेळ नाहीये. सगळं मला स्वर्गातून पाहिजे, सगळं मला पाहिजे, सगळं पाहिजे, माझ्या घरामध्ये सगळं पाहिजे, पण माझ्याकडे वेळ नाहीये. ब्रदर, का नाही वेळ? नाही देऊ शकत मी वेळ. का नाही देऊ शकत मी वेळ? माझ्याकडे खूप काम आहे. काय काम आहे? मला लोकांच्या समस्या सोडवायच्या. मी म्हणतो त्याच समस्या लोकांच्या परमेश्वराकडे घेऊन जा, ऑटोमॅटिकली त्या समस्या देव सोडवल. विश्वासणारा आज भटकते. प्रेज द लॉर्ड. विश्वासणारा आज भटकते. मी म्हणतो रविवारचं तुम्ही उपवासामध्ये या, नाही काय खाल्लं तरी चालेल, तुम्हाला काहीच होणार नाही, मी गॅरंटी देतो. जर झालं तर मी दवाखान्यात नेतो तुम्हाला. डायरेक्ट तुम्हाला सलाईनच लावायला सांगतो डॉक्टरांना. चक्कर येते. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं वचन आहे, ऐकाल तर तुम्ही बाणाल, ऐकाल तर तुमच्यावर आजार येणार नाहीत, एकही पिढा तुमच्यावर देव पाडणार नाही, एकही.
तुम्ही त्या गोष्टींच्या अधीनतेमध्ये नाहीत राहणार जे परमेश्वराला तुमच्यातून बघायचं नाही. हालेलुया. त्या गोष्टी तुमच्या जवळ पण फिरकणार नाहीत जे देवाला तुमच्यातून बघायचं नाही. पण ज्या वेळेस तुम्ही ऐकणार नाहीत त्यावेळेस तुमच्याकडं जे नकोय ते पण तुमच्याकडे येणार. शुगर कुणाला पाहिजे का? हाय का कोण शुगरला बोलावणार तुमच्यामध्ये? हाय का कोणाला शुगर आवडती का? शुगर म्हणजे काय? शरीरातला आजार आहे एक. आवडतो का कुणाला? कुणाला आवडत असेल तर मी प्रार्थना करतो हे शुगर त्यांच्यामध्ये घुस. नाही आवडत. प्रेज द लॉर्ड. तरी पण ती शुगर येते का नाही आपल्यामध्ये? तुमची इच्छा नाही तरी पण ती घुसते आतमध्ये. का घुसती? कारण तुम्ही ऐकलं नाही म्हणून ती घुसती. जर तुम्ही ऐकलं असतं परमेश्वराचं वचन माझ्यासाठी काय म्हणतं, निर्गमनचा 15वा अध्याय 16वं वचन 26वं वचन माझ्यासाठी काय म्हणतं, तू आपला देव परमेश्वर ह्याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील तर मिस्री लोकांवर जे रोग मी पाठवले होते त्यांपैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर तुझ्या सोबत आहे. हे वचन जे आहे ना, हे वचन येशू ख्रिस्त यायच्या खूप वर्षांआधीचं वचन आहे. विचार करा तुम्ही. हालेलुया. त्या काळामध्ये येशू नव्हता तरी पण देव परमेश्वर आपल्यावर प्रेम करत होता. एकही आजार तुमच्यावर येऊ देणार नाही. आज तर आपल्यासाठी त्याने रक्त सांडले. आज तर त्यांनी तुमच्यासाठी सगळं काही त्यागले. आज तुमच्यासाठी ह्या धर्तीवरती आला. जे तुमचं होतं, जे माझं होतं, ते पाप त्यांनी त्याच्या डोक्यावरती घेतलं आणि आपल्याला त्याचं हलकंसं त्यांनी दिलं. लक्झरी जीवन जगण्याचं काम होतं त्याचं. त्याच्या हाताखाली इतके देवदूत होते, तो आईश करू शकत होता त्या स्वर्गामध्ये बसून, सिंहासनावर बसून तो मस्तपैकी जीवन चांगलं जगू शकला असता. पण नाही. का नाही? कारण माझ्या प्रतिरूपामध्ये बनवलेला मनुष्य आज दुःखात आहे, पीडात आहे, आजारात आहे, क्लेशात आहे. त्याला मला सोडवायचंय. त्याला सोडवायचंय. तो धर्तीवरती उतरून आला आणि आपल्याला त्यांनी सोडवलं. का सोडवलं आपल्याला? हालेलुया. कारण एकच होती त्याची अपेक्षा आपल्याकडनं, की तुम्ही त्याला ओळखाल. तुम्ही त्याला ओळखाल. तो तुमच्या पैशांकडे बघत नाही, गाड्यांकडे बघत नाही, नोकरीकडे बघत नाही, तुम्ही कोण आहेत त्याला गरज नाही. तो तुमच्या हृदयाकडे बघतो आणि म्हणतो तू मला ओळखशील. आणि ज्यांनी त्याला ओळखलं त्यांना जीवन मिळालं. पुष्कळ होते ऐकणारे पुष्कळ होते, पण ज्यांनी त्याचा हात धरला ना ते स्वर्गामध्ये पोहोचले. म्हणून तो स्वतः घोषणा करतो. तो स्वतः काय म्हणतो, ऐकणारे पुष्कळ होते, प्रभूजी म्हणणारे फार होते, पण माझ्या संगत चालणारे खूप कमी होते. जीवनाचा मार्ग खूप छोटा आहे, त्याच्यातनं थोडेच येतील. पण मृत्यूचा मार्ग खूप मोठा आहे, पसरट आहे, त्याच्यामधनं ते कशा पण डुलक्या घेत जातील. कशा पण पडत जातील, झोपत जातील, नाचत जातील. विश्वासणारे आज भटकत आहेत. मी विश्वासणाऱ्यांसाठी मी बोलते. प्रेज द लॉर्ड. एकही आजार मी तुझ्यावर पाठवणार नाही. एकही संकट तुझ्यावर येणार नाही. एकही पीडा तुझ्यावर उतरणार नाही. तुझ्या कुटुंबाचं रक्षण मी करल. तुझ्या लोकांना मी सावरल. एकही महामारी तुझ्यावर प्रगट होणार नाही. का? कारण मी तुझा देव, तुझी ढाल आणि तुझं कवच बनल. आज माझ्यावर कुठलं संकट का नाही, माझ्यावर कुठला आजार का नाही? हालेलुया. का? कारण मी देवाचं वचन वाचतो आणि परमेश्वराच्या आज्ञा मानतो, ऐकतो. मला तो बोलतो त्यावेळेस मी ऐकतो की परमेश्वर मला काय म्हणते. मी परमेश्वराला रोज बोलतो, प्रभू मला योनासारखं 2दा ऐकणारं बनव. लोकांच्या घरामध्ये काय चाललंय ना, पर भिंतीमधनं घुसायची पाळी येते त्यांच्या घरामध्ये. लोकांच्या घरात भांडणं चालली की पार कान लावून त्या भिंतीला ऐकतील. पण देव काय म्हणतोय त्यांना ऐकू येत नाही. परमेश्वर त्यांच्या सोबत आहे, त्यांच्या जोडीला परमेश्वर आहे. कारण चर्चमध्ये आल्यानंतर ना ते स्वतः म्हणले होते, हे प्रभू माझ्या घरामध्ये तुझं स्वागत करतो.
आणि तो देव परमेश्वर तुमच्या संग आणि माझ्या संग बोलण्यासाठी उभा आहे, पण त्याचा आपण ऐकत नाही. निंदा करणाऱ्यांच्या बैठकीला बसू नको परमेश्वर म्हणतो, तरी निंदकांच्याच बैठकीला आज लोक बसत आहेत, म्हणून आशीर्वाद आज गमवत आहेत. शिव्या देणाऱ्यांच्या बैठकीला बसू नका, तरी शिव्या देणाऱ्यांच्याच बैठकीला आज लोक बसत आहेत, म्हणून आशीर्वाद गमवत आहेत. वाईट बोलणाऱ्यांची संगत करू नको, देव म्हणतो, तरी वाईट करणाऱ्यांची संगत आज लोक पकडत आहेत, म्हणून आशीर्वाद गमवत आहेत. तंबाखू खाणाऱ्यांच्या संगतीला बसू नको, आज तंबाखू खाणाऱ्यांच्या संगतीला लोक बसत आहेत, म्हणून ते आज आशीर्वाद गमवत आहेत. प्रेज द लॉर्ड. चांगली संगत जर मूर्ख जर जोडीदार असेल, तर ती चांगली संगत मूर्ख संगत राहून बिघडती. आज तुमच्या हातात आहे. मी जे काय बोललो, पुढच्या रविवारी तुम्ही आल्यानंतर मला शिस्त दिसली पाहिजे, प्रत्येकामध्ये शिस्त दिसली पाहिजे. प्रत्येक जण वचनांच्या वेळेस असा बसला पाहिजे जसं काय परात्पर परमेश्वर स्वर्गातनं उतरून माझ्या संग बोलते. शिस्त पाहिजे प्रत्येकामध्ये. ताट बसलं पाहिजे, पाठीचा काना, वचन ऐकताना पाठीचा काना ताट पाहिजे, स्ट्रिक्ट पाहिजे. प्रार्थना आठवड्यापासून सोमवार ते रविवार पर्यंत तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. चर्चमध्ये गेल्यानंतर प्रभू मला झोप येऊ देऊ नको, माझ्याशी तू बोल, माझे कान तुझा आवाज ऐकण्यासाठी तरसलेले, माझ्याशी माझी भेट घे, मला काय बोलायचे, काय सत्य सांगायचंय मला माहित नाही, पण आज मला सत्य सांग आणि मला तिथून आज सत्य सांगूनच घरी घेऊन ये. मी म्हणतो आजपर्यंत जे तुम्ही आलात ना, तुमचं येणं व्यर्थ होतं, कारण तुम्ही तुमच्या हाताने आशीर्वाद गमवले. आज माझी इच्छा आहे, आज मंडळी मधल्यांनी जे तुम्ही पैसे खर्च करून रिक्षानी येतात, बसनी येतात, कशाने येतात, तुम्ही गाडी पेट्रोल टाकून येतात, तर ते तुमचं वेस्ट होऊ देऊ नका. त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या. माझ्या अपेक्षा आहे ती तुमच्याबद्दल, परमेश्वराच्या अपेक्षा आहे. आज ह्या दिवसाचं तुम्ही जे दिवस तुम्हाला मिळालेले आहेत देवाकडून, त्या दिवसाचं आज तुम्ही सोनं करा. मागा परमेश्वराला, प्रभू मला चांगलं ज्ञान दे, मला चांगली बुद्धी दे, मला ऐकणारे कान दे, तुझ्या वचनांवर चालण्यासाठी मला मदत कर, माझा हात धरून तू मला चालव. प्रभू परमेश्वरा, बोलू शकता का नाही? तुम्हाला मुक बनवले का परमेश्वराने? आपल्यामध्ये आहे का कोण ब्रदर मी मुक आहे हो, मला बोलता येत नाही? पूर्वी भांडणं करायला कसे पुढे छाती काढून होते का नाही? कुणी एक बोललं की तुम्ही एबीसीडी चालू करायचे. पण आता परमेश्वरासंग बोलण्यासाठी तुम्ही महाग आहेत, पळत आहेत तुम्ही. नको, मला नाही बोलायचं, नाही बोल. ज्याच्याकडे तुम्हाला जाऊन बोलायचे, त्याच्याकडनं आशीर्वाद भेटतो, त्याच्यासंग नको बोलायला. पण जिथं तुम्ही उगाच विनाकारणचं टॅव 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 करताय, जिथं एनर्जी घालवताय, तिथनं काहीच मिळणार नाही. तिथनं तुम्हाला फक्त निराशा मिळणार. तिथं तुम्ही बिनाकामाचं वाचताय. पूर्वी मी कुठल्या आंदोलनामध्ये उतरलो ना, तर मी खूप ओरडायचो, माझा आवाज खूप मोठा होता, आणि देव मला बघत होता त्या काळात पण. आणि मी ज्यावेळेस परमेश्वराकडे आलो, ज्यावेळेस मी देवाला ओळखलं, प्रार्थना करा म्हणलं की हालेलुया, प्रभू नाही जमत मला. प्रभू मला एक दिवशी उठवून म्हणतो झोपेतून, तू आंदोलन करायचं तेव्हा मोठ्या आवाजाने ओरडायचा. कुणासंग भांडणं करायला उठलं तर मोठ्या आवाजाने शिव्या द्यायचा, आरडाओरडा करायचा, अख्खो गाव गोळा करायचा. आणि आज चांगलं काम करण्यासाठी तू लाजतो, आज तुझा आवाज बाहेर निघत नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभू म्हणतो मी तुला मुख बनवले का? म्हणलं नाही प्रभू. मग इथून पुढे तू बोलणारा बनशील तर तुझ्या मुखातून शब्द येतील, नाही तर देव तुला मुख बनवल. आज मी प्रार्थना करतो तुमच्या मंडळीमध्ये प्रत्येकासाठी, जर तुमच्यातला जर कोण देवासंग बोलला नाही, तर मी प्रार्थना करतो तुमच्यातला प्रत्येक जण मुका बनव. ऐकणारे कान परमेश्वराला मागा. तुम्हाला बहिरे नाही बनवलेलं, परमेश्वराने तुम्हाला ऐकणारे कान दिलेले आहेत. तुम्ही ऐकाल तर तुम्ही देवाला ओळखाल. जर तुम्ही ऐकणार नाही तर मी खरं सांगतो, देवाबरोबर तुमची कधीच ओळख होणार नाही. की तो परमेश्वर काय तुमच्यातून बनवते, काय तुम्हाला तो काय सांगायचा प्रयत्न करते.
ह्या वचनांना तुम्ही सहज घेऊ नका. मी म्हणतो तुम्ही हट्ट करा परमेश्वराकडं, प्रभू तोपर्यंत मी उठणार नाही जोपर्यंत मला आरोग्य मिळणार नाही. तुझ्या बसल्या फटक्याचं आरोग्य मला दे. येशूच्या पाटणीवर जे फटके बसले होते त्या बसल्या फटक्याचं प्रत्येक फटक्याचं आरोग्य माझ्या पूर्ण शरीरावर मी येशूच्या नावाने घोषित करतो. तुम्ही बोला, तुम्ही मागा, परमेश्वराकडे या, तुम्ही त्याच्या चरणापाशी बसून तुम्ही त्याला बोला, प्रभू तुझ्या बसल्या फटक्याचं आरोग्य मला दे, तुझ्या बसल्या फटक्याचं आरोग्य मला दे, तुझ्या बसल्या फटक्याचं आरोग्य मला दे. येशू रक्त की जय, येशू रक्त की जय, येशू रक्त की जय. प्रत्येक जिथं दुखते तिथं हात लावा आणि येशूच्या नावाने घोषणा करा, आरोग्य मिळाले, आरोग्य मिळाले, आरोग्य मिळाले. गुडघे दुखतात कुणाचे गुडघ्यावर हात ठेवा, डोकं दुखते कुणाच्या डोक्यावर हात ठेवा, कुणाचे डोळे दुखतात डोळ्यांवर हात ठेवा. जे तुमचं जो पार्ट शरीराचा दुखत आहे तिथं तुम्ही हात ठेवा आणि येशूच्या नावाने तुम्ही घोषणा करा. डॉक्टरांच्या बोलण्याला कॅन्सल करा. डॉक्टरांचं बोलण्याकडे कान लावू नका. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या वचनाकडे कान लावा. डॉक्टर काही सांगायला लागले ना, रिपोर्ट कुणाचा आला ना, बघितलं का कुणी असं डॉक्टर काही सांगायला लागलं ना, कान ध्यान देऊन ऐकते काय सांगतं ते डॉक्टर. डॉक्टर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? डॉक्टरांनी पॉझिटिव्ह म्हणले की अर्धा जीव तिथंच जातो. का? कारण ध्यान देऊन ऐकलंय डॉक्टर काय बोलतो. पण देव काय म्हणतो? हालेलुया. एकही आजार तुझ्यावर येणार नाही. ते नाही ऐकणार कोण, पण डॉक्टरांच्या शब्दांकडे कान लावायचे. मी म्हणतो तुमच्यावर कुणावर कुठला आजार नसेल ना आला, देवाला धन्यवाद द्या. हे वचन तुमच्यासाठी देवानी घोषित केलेले. तुमचे घरदार शांतीने, सुखाने, आनंदाने आज घरामध्ये आनंद करते, देवाला धन्यवाद द्या. पवारताईंना विचारा, त्या 8-10 दिवस झालं त्या हॉस्पिटलमध्ये येणं जाणं चालू आहे त्यांचं. कितीतरी लोक, असंख्य लोक आहेत आज हॉस्पिटलांमध्ये आजारी. तुम्ही कधी ससूनला जाऊन बघा, अख्खं ससून हॉस्पिटल गच्च भरलेले. खूप भयंकर लोकांची परिस्थिती आहे. पण तुम्ही धन्यवाद द्या, तुम्ही आणि मी देवाला ओळखते म्हणून आज हॉस्पिटलमध्ये नाहीये, कुठल्या कोर्ट कचेरीमध्ये नाहीये, कुठल्या आपण भांडणामध्ये नाहीये. देवाला धन्यवाद द्या. का? कारण परमेश्वर मी ऐकते म्हणून माझ्या जीवनामध्ये परमेश्वर क्रिया करते, काम करते, कार्य करते, होते. मी ऐकते म्हणून माझ्यातून परमेश्वर काम करते. ऐकण्याने काय वाढतो? विश्वास. काय वाढतो? विश्वास. तुम्ही जर ऐकताय तर तुमचा विश्वास देव वाढवतो, पण तुम्ही जर ऐकत नाही तर तुमचा विश्वास डगमगतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुम्ही परमेश्वराला, मला नका तुम्ही माझ्यासंग तुमची ओळख नका करून घेऊ. मी आत्ता बी सांगतो, मी परमेश्वराच्या नावाने फक्त काम करते. मी एक साधारण मनुष्य आहे. जर तुम्हाला धन्यवादच द्यायचे, जर तुम्हाला देवाला जर बघायचंच आहे तर बायबल वाचा, त्याला धन्यवाद द्या, त्याला ओळखा, त्याच्याकडनं तुम्हाला सगळं काही मिळेल. मी एक मध्यस्थ आहे तुमच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. पण सच्चा काम करणारा स्वर्गात बसलेला आहे, तुम्ही त्याला ओळखा. आज खूप आहेत लोक जे स्वतःची ओळख मंडळी बरोबर करून देतात, पण मी ते व्यक्ती नाही. मला नाही ओळखलं तरी चालेल, तुम्ही देवाला ओळखा. मी रोज म्हणतो परमेश्वराला, प्रभू माझ्यातून ख्रिस्त दाखव, माझ्यातून येशू दाखव, माझ्यातून प्रभू दाखव, माझ्यातून पिता पुत्र पवित्र आत्म्याला दाखव, माझ्यातून तू वाईट काढून टाक, माझ्यातून तू घमंडी काढून टाक, माझ्यातून तू ताटपण काढून टाक, माझ्यातून प्रत्येक ती गोष्ट काढ जी तुला बघायची नाहीये. मी रोज प्रार्थना करतो, जसं मला तुला पाहायचंय तसं मला तू बनव. आणि परमेश्वर बनवतो ना, अनमोल बनवतो. येशू तुझी इच्छा पूर्ण कर, पिता तुझी इच्छा पूर्ण कर, पवित्र आत्मा तुझी इच्छा पूर्ण कर. तुम्हाला खरं सांगतो, तुमच्या अपेक्षा छोट्या असतील, पण तुमच्यासाठी स्वर्गात बसणारा परमेश्वर त्याच्या अपेक्षा तुमच्यासाठी खूप मोठ्या आहेत.
तो तुमच्या इच्छांपेक्षा त्याच्या इच्छा खूप मोठ्या आहेत, आणि ज्या वेळेस तो पूर्ण करायला येतो त्यावेळेस तो एक करत नाही. तुम्ही एक मागताय त्याच्याबरोबर तो तुम्हाला 10 गोष्टी देईल. शमूएलनी एक मागितलं, शमूएलकडे परमेश्वर आला आणि शमूएलाला परमेश्वर म्हणतो, हे शमूएला, तुला मी काय देऊ? परमेश्वर जे काय उत्तम ज्यावेळेस विचारतो की तुला काय देऊ, त्यावेळेस उत्तम मागा, प्रभू मला ज्ञान दे तुझं काम करण्यासाठी. जसा तू होता तसं मला तुझा स्वभाव दे, मला नम्र कर, माझा हात धरून तू चालव. कोणाबद्दल वाईट मनामध्ये ठेवू नका, वाईट कोणावर नजर टाकू नका. परमेश्वराचं वचन खूप अद्भुत आहे. देव म्हणतो तू सगळं वचन ऐकलं, सगळ्या वचनांचं तू पालन केलं, पण एक आज्ञा त्याच्यातली तू मोडली. प्रभू मी काय आज्ञा मोडली? एक परस्त्री जात होती, तिच्याकडे तू वाईट नजरेने बघितलं, सगळ्या आज्ञा तू मोडल्या. प्रभू मला चांगली बुद्धी दे, इथून पुढं माझं बघणं तुझं बघणं बनव. ज्यावेळेस तुम्ही हे बोलाल ना, त्यावेळेस जसं ज्या गोष्टींकडे तुम्ही बघाल, ज्या व्यक्तीकडे तुम्ही बघाल, ते तुम्हाला तुमचा मुलगा आणि तुमची मुलगी दिसेल. तुम्ही आत्म्याने लहान असाल, पण ज्यावेळेस तुम्ही लोकांकडे बघाल ना, त्यावेळेस त्यांच्यातून ते तुमच्या समोर लहान असतील. का? येशू ज्यावेळेस बघायचा ना, त्यावेळेस लोकांचा त्याला कळवळा यायचा. येशू त्यांच्याकडे बघून त्याला दुःख व्हायचं की आज माझे लोक किती पांगलेले. आज तुम्ही देवाकडे जाऊन बोलणारे बना. देवाला बोला, प्रभू माझे हे नातेवाईक आहेत त्यांचं तारण कर, माझी ती बहीण आहे त्यांचं तारण कर, माझा तो भाव आहे त्यांचं तारण कर, माझे ते लोक आहेत प्रभू त्यांचं तारण कर. प्रभू मी ह्या नगरामध्ये राहते, ह्या नगराचं तारण कर, इथल्या प्रत्येक व्यक्तीचं तारण कर. कारण लिहिलेलं आहे बायबलमध्ये, प्रत्येक गुडघा तुझ्या नावाने टेकल आणि प्रत्येक जीभ कबूल करल की तूच परमेश्वर आहेस म्हणून. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. समजलं तुम्हाला? उद्याच्याला आपण ह्याचा दुसरा पार्ट मी तुम्हाला शिकवणार आहे. आज ज्या आरोग्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं, उद्याच्याला पण मी तसंच आरोग्याबद्दल तुम्हाला शिकवणार आहे. ह्या हप्त्यात तुम्हाला परमेश्वर अद्भुत आरोग्य देणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या तुटलेल्या हड्ड्यांना तो जोडणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी प्रार्थना करतो, तुम्ही सगळेजण डोळे झाका. हालेलुया. लॉर्ड जीसस, परमपवित्र परमेश्वर, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करत्या, देवांच्या देवा, प्रभूंच्या प्रभू, यहोवा राफा, यहोवा शालोम, तू सर्व शक्तिमान देव परमेश्वर आहेस. तू आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता आहेस. तू राष्ट्रांना बनवणारा, राष्ट्रांना घडवणारा, तू राजांचा राजा आणि तू प्रभूंचा प्रभू आहेस. रात्रीच्या समयी तू अग्निस्तंभ आहेस, दिवसाच्या समयी तू मेघस्तंभ आहेस. तुझ्या लोकांचं रक्षण संरक्षण करणारा तू देवांचा देव, तू प्रभूंचा प्रभू आहेस. तू समुद्र फाडणारा परमेश्वर आहेस. आकाशातून तू अन्न पुरवणारा परमेश्वर आहेस. प्रभू तू महान सर्व देव शक्तिमान परमेश्वर आहेस. आज माझी प्रार्थना आहे, जे माझा आवाज ऐकत आहेत त्या प्रत्येक बहीण भावाला तू आशीर्वादित कर, ब्लेस कर. कोण आजारी असेल तर मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. तुझ्या बसल्या फटकेचं त्यांना आरोग्य दे. याकोब 5:15 मध्ये याकोब म्हणतो, विश्वासाने केलेली प्रार्थना आजारी लोकांना आरोग्य मिळते. आज माझी घोषणा आहे, आज माझी प्रार्थना आहे, जर कोण आजारी असेल तर त्यांच्या प्रत्येकाच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत त्यांना स्पर्श कर आणि तुझ्या बसल्या फटकेचं त्यांना आरोग्य दे.
जे तू आमच्यासाठी पाटणीवर खाल्लं त्या प्रत्येक पाटणीवर बसल्या फटक्याचं आरोग्य आज प्रत्येकावर घोषित कर. प्रत्येकाच्या घरातल्या धान्य पाण्यात त्याला मिठापिठाला पैशा पाण्याला बरकत दे. सुख शांती प्रेम पवित्र आत्मा प्रत्येकाच्या घरात उतरून येऊ दे. कोणाकडून काही चुकलं असेल त्यांना माफ कर, त्यांना क्षमा कर. सर्वांचं कुटुंब परमेश्वरा तू एकत्र आणत आहेस. प्रत्येकाचं घर तू प्रभू खडकावर बांधत आहेस अशी मी घोषणा करतोय येशूच्या नावाने. धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. आय लव्ह यू लॉर्ड, लव्ह यू जीसस, लव्ह यू होली स्पिरिट. इथून पुढची सर्व वेळेचा सर्व ताबा मी तुझ्या पवित्र महान हातामध्ये देतो. तूच माझा देव, तूच माझा परमेश्वर. मी तुझ्यावर विश्वास आणि भाव ठेवतो.